नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ज्याची 1 डिसेंबर 2024 ला पूर्व परीक्षा होणार आहे त्याची आपण स्ट्रॅटेजी बघणार आहोत की 60 दिवसांचा स्टडी प्लॅन म्हणजे 1 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर 2024 प्रॉपर प्लॅन काय करायचा आहे, कुठली पुस्तकं वापरायची आहेत, कुठल्या विषयाला किती प्रश्न आहेत, त्याचं सब पॉइंट्स कुठले आहेत ते आपल्याला बघायचे आहेत। नेमके 7 विषयाला 7च पुस्तकं वापरायची आहेत, नेमकं काय करायचं आहे एकदम टू द पॉइंट परफेक्ट पद्धतीने सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये जे काही सांगतोय ते परफेक्ट पद्धतीने लिहून घ्या। शब्द आणि शब्द तुम्हाला महत्त्वाचा आहे। ज्यावेळी तुम्ही अभ्यासाला लागाल त्यावेळी मी जे बोललेले या व्हिडिओमध्ये शब्द आहेत तुमच्या कानात घुसतील की सरांनी हे सांगितलेलं आहे आणि सरांनी परफेक्ट पद्धतीने सांगितलंय। आणि 1 डिसेंबरला ज्यावेळी पेपर होईल आणि जेव्हा आन्सर की येईल तेव्हा तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही की आपण परफेक्ट पद्धतीने टू द पॉइंट पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि त्याच पद्धतीने पेपर आलेला आहे आणि तुमचा आनंदित चेहरा हा 1 डिसेंबरच्या दिवशी पेपर झाल्यानंतर असेल आणि आन्सर की आल्यानंतर नक्कीच तुम्ही मला शुभेच्छा द्याल। IMP टॉपिक्स असतील किंवा कुठले पॉइंट्स आपल्याला करायचे आहेत, टीचिंगचे व्हिडिओज असतील ते प्रॉपर पद्धतीने कधी बघायचे आहेत हे पूर्णपणे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हे पूर्ण या व्हिडिओचा क्रक्स आहे की या पद्धतीने त्याच्यात मी सांगणार आहे, पण पुढे मी टप्प्याटप्प्याने सांगतो तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील। पहिल्यांदा सिलेबस 7 विषय 100 प्रश्न 200 मार्क GS चे सीसॅट बद्दल वेगळा व्हिडिओ करतो, ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, परत एकदा 2-3 दिवसामध्ये व्हिडिओ टाकतो, त्याची चिंता करू नका। 7 विषय 100 प्रश्न आणि सिलेबस वरती ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय तो बघून घ्या आणि 10 चुका ज्या आपण करतो राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होण्यासाठी तो देखील व्हिडिओ बघून घ्या। 2 व्हिडिओ बघून घ्या, युट्यूबला टाकलेले आहेत। प्रॉपर बुक लिस्टचा व्हिडिओ पण ऑलरेडी टाकलाय, पण या लेक्चरमध्ये 60 दिवसांमध्ये कुठली पुस्तकं वापरायची, स्टेट बोर्ड कुठले वापरायचंय परफेक्ट पद्धतीने सांगणार। मी जेवढं सांगणार तुम्ही तेवढंच वाचणार, तुमचा रिझल्ट येणार आणि कसा येणार काय येणार ऑथेंटिक बोलणार आणि तेच तुम्हाला कळणार, पण लगेच कळणार, जास्त पुढे जायची गरज नाही, पेपर पर्यंत वाट बघायची गरज नाही। मी जिथे सांगतो तेव्हा तुम्ही जाऊन क्रॉस चेक फक्त करायचं, लगेच तुम्हाला 10 मिनिटात कळतं। बघा पुढे काय म्हणतात। 7 विषय 7 पुस्तकं वापरायची। प्रश्नसंच लागेल तुम्हाला 21,000 प्रश्नसंच घ्या, लोकसेवा पब्लिकेशनचा घ्या, कुठल्याही घ्या आणि त्याच्यासोबत एक चोरमले सरांचं राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नसंच तुम्ही घेऊ शकता किंवा कुठलाही तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर ते वापरू शकता, दोन्हीपैकी एक। 2 गोष्टी पाहिजेत, 21,000 प्रश्नसंच पाहिजे आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेचं एक्सप्लेनेशनचं पुस्तक पाहिजे। कशामुळं 60 दिवसामध्ये तुम्हाला जास्त टेन्शन येतं ते ट्रेस कमी करण्यासाठी, कारण की आपण जेव्हा प्रश्न वाचतो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा त्याचे प्रश्नाचं एक्सप्लेनेशन नाही भेटत आणि आपल्याला तेवढं टेन्शन येतं। मल्टिपल टाइम रिव्हिजन करण्यासाठी ते मी तुम्हाला सांगतोय, थोडा खर्च होईल त्याच्यात हरकत नाही। 21,000 असलं तरी पूर्व परीक्षेचं स्पेशल स्पष्टीकरण असणारं पुस्तक घ्या। कुणाचं घ्यायचंय, चोरमले सरांचं घेऊ शकता किंवा दुसरं कुणाचं ऑलरेडी असेल तुमच्याकडे ते घेऊ शकता। असं काही नाही की हेच घ्यावं, पण मार्केटमध्ये सगळेच पुस्तकं चांगले आहेत, पण ते यूज करू शकता तुम्ही। चला समजलंय। IMP टॉपिक्सची लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे, काय टॉपिक स्किप करून टाकायचे किंवा वाचायचेच नाहीत, काही टॉपिक आहेत पुस्तकातले वेगवेगळे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे स्टेप बाय स्टेप, प्रत्येक विषयावरती बोलणार आहे मी। फोकस पॉइंट्स कुठले आहेत की फोकस करायचे आहेत, मला याच्या डीप मध्ये जायचंय ती महत्वाचे आहे। पुस्तकातले IMP चॅप्टर्स कुठले महत्वाचे आहेत हे पण माहित पाहिजे, नाही तर घेतलं पुस्तक आणि एवढं मोठं दिसायलंय मग मला टेन्शन आलंय, नाही अजिबात काही टेन्शन घेऊ नका, पूर्ण व्हिडिओ फक्त बघा। त्याच्यानंतर सब टॉपिक्स पण कळले पाहिजे। पुस्तकातला एक टॉपिक आहे समजा दारिद्र्य, त्याच्यातले सब टॉपिक्स कळले पाहिजे कुठले वाचायचे, नाही तर मग सगळंच वाचत जातो आपण, आपला कार्यक्रम होऊन जातो। टीचिंगचे व्हिडिओज असतील ते नेमके कुठे आणि कधी वापरायचे, कधी यूज करायचे हे पण महत्वाची गोष्ट आहे। नाही तर गेलो पहिल्यांदा आयुष्यात प्रश्नही नाही बघितले, सिलेबसही माहित नाही, क्लासचे व्हिडिओ बघतोय किंवा क्लासमध्ये जाऊन बसलोय असं ते सांगतायत, मग सगळंच लिहून घेतोय, मग महिन्याला कळलं किंवा ते कळलंच नाही, त्यांनी शिकवलं चांगलं त्याच्याबद्दल वाद नाही, नंतर आपल्याला कळलं की हा टॉपिक वरती याचा असं वाचायचं होतं, याच्यावरती असा अप्रोच होता, हे लिहून घ्यायची गरज नव्हती, मी उगाच लिहून घ्यायलो, हे चुका होतात। त्याच्यामुळं की कुठं बघायचं ते पण सांगणार, प्रॉपर गायडन्सचे व्हिडिओ टाकणार। जसं पर्यावरण आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेला नेमकं कशा पद्धतीने, इकॉनॉमिक्स सारखं विद्यार्थ्यांना तुम्हाला अवघड जाते इकॉनॉमिक्स, हा व्हिडिओ बघा। इकॉनॉमिक्सचा जेव्हा मी बोलेल स्लाइड येईल तेव्हा तुम्हाला इकॉनॉमिक्स अवघड जाणार नाही, मी सांगतो त्या पद्धतीने। ऑलरेडी युट्यूबला व्हिडिओ टाकलेत, अजून 2 व्हिडिओ त्याच्यावरती टाकणार आहे, म्हणजे तुम्हाला परफेक्ट पद्धतीने इकॉनॉमिक्समध्ये 15 पैकी नवीन विद्यार्थ्याला 10च्या पुढे प्रश्न बरोबर आणून दाखवतो तुम्हाला, बघा फक्त माझी ट्रिक वापरा। स्टेट बोर्ड मी सांगतो तेवढेच वापरायचे, पर्यावरणचे 11-12चे स्टेट बोर्ड आणि भूगोलचे 5वी परिसर अभ्यास ते पण वाचायचं आहे, पण त्याच्यात जवळपास 25 टॉपिक आहे, त्याच्यातले 9 टॉपिक महत्वाचे आहेत, बाकी ढुंकून पण बघायचे नाहीत, म्हणजे असं बघायचं सुद्धा नाही, त्या टॉपिकला उघडून पण बघायचं नाही। पण परिसर अभ्यास जो 5वीचा भाग पहिला आहे त्याच्यातलं मी सांगतो तेवढे 9 टॉपिक करायचे, संपला विषय। आणि समजा उदाहरणासाठी 12वीचं भूगोलचं स्टेट बोर्ड आहे, नवीन बद्दल बोलतोय मी, नवीन बद्दल स्टेट बोर्ड आहे,
त्याच्यातले 2च टॉपिक करायचे आहेत. कुठले? लोकसंख्या भाग 1 आणि लोकसंख्या भाग 2. पहिले 2, बाकीचे दुसरे बघायचेच नाही. इतरचे 8 टॉपिक आहेत, काहीच नाही, ढुंकून पण बघायचे नाही. त्याच्यातले पहिले 25 ते 30 पेजेस आहेत. आता त्याच्यात पण टेन्शन आहे ना, पुढचे 2 व्हिडिओ टाकतो की 11वीचं स्टेट बोर्ड कसं वाचायचं, 12वीचं स्टेट बोर्ड भूगोलचं कसं वाचायचं. एक व्हिडिओ येईल, 2-3 दिवसातच येईल. 30 सप्टेंबरच्या आत येईल एक. दुसरा त्याच्यावरती लेक्चर पण टाकून देतो. 2 गोष्टी. 12वीचं भूगोलचं स्टेट बोर्डची तुम्ही चिंता नाही करायची. फक्त प्रिव्हियस इयरचे प्रश्न लोकसंख्येचे वाचून घ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या आधी. आणि माझं हे बघा, ते लोकसंख्येचा टॉपिक बघा 12वी स्टेट बोर्डचं, तुमच्या मनातले सगळे प्रश्न निघून जातील. 2-3 दिवसात टाकतो, लई जास्त वेळ नाही करणार. ऑलरेडी अंडरलाईन केलंय मी. फक्त लेक्चरवरती घ्यायचंय, 2 लेक्चर टाकायचे. एक 10 मिनिटाचं लेक्चर पहिलं की 12वीचं स्टेट बोर्ड भूगोलचं कसं वाचायचंय, आणि दुसरं त्याच्यातलं पूर्ण ते शिकूनच टाकतो, संपवतो त्याला. खालासच कार्यक्रम ठेवतच नाही, त्याला औषधालाही शिल्लक नाही, समजलंय. आणि टेस्ट सिरीज आपली, जे आपली 60 डेजची सुपर बॅच घेतील त्यांना टेस्ट सिरीज मोफत मिळेल. आणि महत्वाची गोष्ट काय की त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन प्रत्येक प्रश्नाचं मिळेल त्याच्यात. आणि वेगळी पण टेस्ट सिरीजची बॅच उपलब्ध आहे. चला, तर आता एका विषयाला घेऊयात. ओके, एका विषयाला घेऊयात आपण. प्रत्येक विषयाचा असा कार्यक्रम करूयात की जवळपास तुम्ही 7 पेजेस घेऊन बसा. मी जे सांगतोय त्या प्रत्येक विषयाचे, एक समजा पर्यावरण सांगतो, इकॉनॉमिक्सचं सांगतो, अशा प्रत्येक विषयाचं लिहून घ्या. तर पहिल्यांदा एक गोष्ट लिहून घ्या की कुठल्या विषयाला किती प्रश्न आहेत. ऑलरेडी मी मागच्याच व्हिडिओमध्ये बोललोय, पण तरी देखील परत एकदा लिहून घ्या की पर्यावरणावरती 5 प्रश्न येतात, पॉलिटीवरती 15 प्रश्न येत आहेत, इकॉनॉमिक्सवरती 15 प्रश्न येत आहेत, जिओग्राफीवरती 15 प्रश्न येत आहेत. ह्या 4 विषयांची मिळून 50 प्रश्न होत आहेत. हे विषय आधी करायचे आहेत. त्याच्यानंतर चालू घडामोडीवरती 15 प्रश्न येत आहेत, आणि सामान्य विज्ञानवरती 20 प्रश्न, आणि इतिहासवरती 15 प्रश्न. म्हणजे ह्या 2 विषयाला मिळूनच 35 प्रश्न येत आहेत. पण यांचा इनपुट आउटपुट रेशो, म्हणजे इनपुट जेवढं द्याल तेवढं आउटपुट जास्त येत नाही, खराब आहे त्यांचा इनपुट आउटपुट रेशो, किंवा आउटपुट रेशो खराब आहे. आणि याचा पण चालू घडामोडीचा लिमिटेड अभ्यास करायचा आहे. चालू घडामोडीचा अभ्यास कधीपर्यंत करायचा आहे, तर चालू घडामोडीचा अभ्यास हा 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 हे 1 वर्षाचं इयरबुक घ्यायचंय. ते कुठलं घ्यायचंय, माझ्या जवळ नाही वाटतं, तर ते इयरबुक घ्यायचंय. आणि ते इयरबुक घेतल्यानंतर तेवढं पहिल्यांदा करायचंय, म्हणजे 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 इयरबुक वाचायचंय. आणि नंतर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2024 तिथपर्यंतच करायचंय. त्याच्यानंतर का नाही करायचंय, तर पेपर आधीच सेट झालेला असेल. ऑलरेडी पेपर येऊन ठेवलेले होते. परीक्षा 3-4 दिवस आधीच पोस्टपोन झालेली आहे. नवीन जे फॉर्म भरतील त्यांच्यासाठी वेगळे हे करण्याची शक्यता आहे. पण पुढे चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये मी परत एकदा बोलणार आहे. चला पुढे जाऊयात आपण. हे लिहून घ्या आणि आता एका विषयाला आपण हात घालूयात. पहिला विषय पर्यावरण. एकदा क्लिअर दिसतंय का चेक करतो. ओके, चला क्लिअर दिसत आहे. चला, तर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, 7 विषय आहेत, तर 7 मोकळे कोरे पेजेस घ्या. म्हणजे वहीचे फाडले तरी चालतील, पण फाडा त्याला बाजूला. हे लिहून घ्या. का फाडायचंय, कारण की मी या ज्या गोष्टी सांगतोय त्या लिहून घ्यायच्यात. आणि ज्या विषयाचा तुम्ही अभ्यास करताय, आज पुढच्या 4 तासात मी पर्यावरणाचा अभ्यास करतोय तेच पेज घ्यायचं. मी पुढे भूगोलचा अभ्यास करतोय तेच पेज घ्यायचं. बघा काय एकदम परफेक्ट पद्धतीने सांगतो, एकदम खतरनाक पद्धतीने, विषयच नाही. चला, पर्यावरणाला किती प्रश्न येतात सर? 5 प्रश्न येतात. कुठले पुस्तक वापरू? थांबा. 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्ड तुम्ही वाचायचंय. काय? 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्ड वाचायचंय. सगळंच वाचायचंय का? सगळंच वाचायचंय. 11वी आणि 12वी पूर्ण दोन्ही, बाकीची बघायची नाहीत. 11वी 12वीचं स्टेट बोर्ड. ओके, पर्यावरणचं संपलं. सर मला कळतच नाही काय वाचायचे. प्रत्येक पेजवरचं, म्हणजे 11वी 12वीच्या स्टेट बोर्डले पहिल्या पेजवरती कसा प्रश्न येईल, कसं येईल, कन्सेप्ट, हे सगळं सांगितलंय. व्हिडिओ ऑलरेडी रेकॉर्डेड आहेत. आपली पर्यावरणची वेगळी पण बॅच आहे. आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि सब्जेक्ट वाईज फोल्डरमध्ये असेल. ज्यांनी सुपर 60 बॅच किंवा 1 इयरची इंटिग्रेटेड बॅच घेतली असेल त्यांना गरज नाही बॅच घ्यायची. त्यांनी आपल्या याच्यात जाऊन बघून घेऊ शकता. ज्यांनी घेतलेलीच नाही, सुपर 60 बॅच घ्या, त्याच्यात सगळंच मिळेल. किंवा मग पर्यावरणची वेगळी घ्या, त्याच्यात पूर्ण लेक्चर प्रत्येक टॉपिक वरती एक आणि पेज नंबर वाईज सांगितलंय भाऊ. पेज नंबर वाईज ते बघून घ्या परफेक्ट पद्धतीनं. राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न पूर्ण बघा. पूर्व परीक्षेचे म्हणतोय, आधी पूर्व परीक्षेचे बघा, त्याचं एक्सप्लेनेशन चांगलं वाचा. आणि आता याच्यावरती 2 व्हिडिओ आता ऑलरेडी 2 टाकणार आहे मी. याच्यात राज्यसेवा पूर्व परीक्षेचे IMP टॉपिक्स आणि त्याच्या कशा पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा आहे एक व्हिडिओ ते असं टाकणार आहे. ऑलरेडी पर्यावरणाचा अभ्यास कसा करायचा आहे त्याच्यावरती मी ऑलरेडी युट्यूबला व्हिडिओ टाकलाय. आता परत एकदा राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने IMP टॉपिक्स मी सांगणार आहे तुम्हाला. त्या गोष्टीने आपल्याला करायची आहेत. तर ह्या कळल्या. एक पहिली गोष्ट 11वी 12वीचं स्टेट बोर्ड, टीचिंग लेक्चर्स, व्हिडिओ आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेचं कॉम्बिनेशन करायचंय. चौथी गोष्ट काय पाहिजे? IMP टॉपिक्सची लिस्ट, ज्याच्यावरती मी व्हिडिओ टाकणार आहे, जे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असतील. 21,000 मधून सर्व प्रश्न वाचून घ्यायचे, पण किती नंबरला? 5वी स्टेप असेल ती. पहिले कुठले वाचून घ्यायचे? राज्यसेवा पूर्व परीक्षेचे. म्हणजे याच्यावरून काय कळेल? राज्यसेवा पूर्व परीक्षेचे वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की पूर्व परीक्षेला कसे प्रश्न येतात
आणि 21,000 म्हणून सर्वच प्रश्न वाचल्यानंतर काय कळेल, आमचा सराव होईल. ही गोष्ट क्लिअर आहे. त्याच्यानंतर एकदाच वाचून घ्यायचे, एकदा किंवा दोनदा वाचा हे 21,000 मधले, पण हे मल्टिपल टाइम्स वाचायचे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे. समजलं. त्याच्यानंतर तुषार घोरपडे सरांचं पुस्तक, त्याच्यावरती लेक्चर आहेत का सर, तर पर्यावरणच्या बॅचमध्ये त्याच्यावर देखील लेक्चर्स उपलब्ध आहेत. पण ते पण आपल्याला जे मी हे व्हिडिओ टाकेल किंवा हे IMP टॉपिकची लिस्ट आणि 21,000 प्रश्नसंच राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की तुषार घोरपडे सरांचं पुस्तकातले पुढे गेले हे कसं वाचायचं ते. त्या पद्धतीने तेवढंच फक्त करायचं आहे, जास्त लोड नाही घ्यायचा. पूर्ण शिकवलंय, पूर्ण सगळे 22 लेक्चर्स उपलब्ध आहेत, पण तुम्ही लिमिटेडच वाचायचंय. याचा अप्रोच तुम्ही समजून घ्यायचा आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने. समजलंय. चालू घडामोडीचा अभ्यास पर्यावरणच्या रिलेटेड करायचा आहे का, कुठले मुद्दे करायचे त्याच्यावरती पण एखादं लेक्चर मला टाकणार आहे मी, काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यावरती पण कृषी व पर्यावरण जे इयरबुक मध्ये असतात त्याच्यातून तुम्हाला वाचायचं आहे. जसं IUCN आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टी, त्याच्यावरती नंतरच बोलतो मी. किंवा आपलं इयरबुक कसं वाचावं त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आहे, तो एकदा बघून घ्या, किंवा परत एकदा मी त्याच्यावरती व्हिडिओ टाकतो. की लईच एखाद्या वेळेस युट्यूबला त्याचा फोटो टाकून त्याच्यावरती टिक मार्क करून देतो. कृषी व पर्यावरण इयरबुक मधून वाचून घ्या. ऑलरेडी सांगितलंय 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2024 15 महिन्यांचा चालू घडामोडीचा अभ्यास पहिल्यांदा करा. सर ते नंतर मग कधी करू, 1 डिसेंबरला पेपर आहे, ते म्हणतायत नवीन पेपर छापणार आहेत का, किंवा तेच पेपर असतील का, आमच्या मनात शंका आहे. तुझ्या मनात शंका ठेवू नको, शंका माझ्याकडे देऊन टाक. तू पहिल्यांदा 15 महिन्याचा चालू घडामोडीचा अभ्यास कर. 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2024 आधी कर. त्याच्यानंतर काय करायचंय ते मी तुम्हाला सांगतो, पण पुढे जेव्हा चालू घडामोडीची बारी येईल तेव्हा प्रत्येक विषयावरती बोलणार आहे या व्हिडिओमध्ये, प्रत्येक. त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. एक्झाम 1 डिसेंबरला आहे. चला पुढे. संपलं. पर्यावरण बाबत सगळं संपलं येणार आहे, सगळं संपलंय आता, काहीच नाही, याच्या बाहेर प्रश्नच नाही येणार. विशेष गंभीर आहे, काहीच गरज नाही याच्या बाहेर करण्याची. बाकी तुम्ही इंग्लिशमध्ये वगैरे स्टेट बोर्ड इंग्लिशमध्ये पण उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. आणि मराठीत पण वाचा, काही प्रॉब्लेम नाही, होऊन जातं सगळं, लई सोपं आहे. तुम्ही वाचतच नाही, तुम्ही आधीच टेन्शन घेता, उघडून बघतच नाहीत. PDF उपलब्ध आहेत आपल्या फ्री मटेरियलमध्ये, ऍप्लिकेशनला किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये 11 बारचे स्टेट बोर्ड उपलब्ध आहेत. चला संपलं. पर्यावरणाचा विषय संपलाय. आता घेतो मी भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेवरती किती प्रश्न येतात सर? 15 प्रश्न येतात. त्याला कुठलं पुस्तक वापरू, तर याच्यात तुम्ही 2 पुस्तकं वापरू शकता, म्हणजे दोन्ही घ्यायची गरज नाही. एक रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरा, जर नसेल तर घ्या रंजन कोळंबे सरांचं पुस्तक. तुमच्याकडे ऑलरेडी M लक्ष्मीकांत आहे तर तेच वाचा, कोळंबे सरांचं पुस्तक घ्यायची गरज नाही. किंवा कोळंबे सरांचं पुस्तक आहे सध्याच पूर्व परीक्षेला M लक्ष्मीकांत घ्यायची गरज नाही. समजलं. हे दोन्हीपैकी एक पुस्तक पाहिजे. तुमचं मत काय, तर कोळंबे सरांचं पुस्तक आहे ना ऑलरेडी, तेच यूज करा. M लक्ष्मीकांत आहे ना तर तेच यूज करा. पण त्याच्यातले पण इम्पॉर्टंट टॉपिक पूर्व परीक्षेसाठी वाचायचे आहेत आपल्याला. सगळे टॉपिक घेतो आपण इथून तिथून, पहिल्या पानापासून शेवटपर्यंत. सगळे महत्वाचे नसतात. ती टॉपिकची लिस्ट महत्वाची आहे. आता याच्यात महत्वाच्या टॉपिकची लिस्टची प्लेलिस्टच केलेली आहे आपल्या चॅनलला. प्लेलिस्ट मध्ये जा, पर्यावरणचे नाही टाकलेलं, टाकणार आहे मी त्याच्यात. आणि दुसरं 2 हे ऑलरेडी याचं टाकले, पॉलिटीचं टाकलेलं आहे, ते जाऊन IMP टॉपिकची लिस्ट बघून घ्या, तुम्हाला कळून जाईल. आता फक्त IMP टॉपिक्सच केले, मग पुढे सब पॉईंट्स कळले पाहिजे ना पूर्व परीक्षेच्या दृष्टीने. म्हणजे टॉपिक सांगितले सगळं महत्वाचं आहे का, संसद टॉपिक सांगितलं महत्वाचं, एवढा मोठा टॉपिक आहे, मग कसं कळलं. मी त्याच्यातले सब पॉईंट्स टाकणार. ते आपल्या मेंटरशिप बॅचेस किंवा फुल लेंथ बॅचेस मध्ये पण मी सांगणार आहे. पूर्ण टॉपिक नाही करायचा. संसद टॉपिक घेतला 1 महिना लागेल त्याला, पूर्ण टॉपिक एकीकडे, पूर्ण पुस्तक एकीकडे पॉलिटीचं, संसद टॉपिकचं. मी संसद टॉपिक मध्ये सांगणार, लोकसभा विधानसभा तेवढंच वाचायचं. त्या लोकसभेच्या जागां बिगान पाठ करत बसायची गरज नाही. पूर्व परीक्षेला तसा प्रश्नच नसतो. मूलभूत अधिकारामध्ये 15/4, 16/4 ती पाठ करत बसतो आपण. 16/1, 16/4, 15/1, 15/3 याच्यावरती प्रश्नच नाही. कलम 23, कलम 29, 30 याच्यावरती काही प्रश्न आहेत, ते कळलं पाहिजे. पूर्ण इथून तिथून कलम पाठ करायची नाहीत. राज्यसेवा पूर्व परीक्षेला आजपर्यंत कसे कलम आले तेवढेच करायचे आहेत. सगळे पूर्व परीक्षेचे कलम याच्यावरती व्हिडिओ मी टाकलाय, सगळे नाही करायचे. आपल्याला फोकस काय, आपला पूर्व परीक्षा काढायची आहे. पूर्व परीक्षे रिलेटेड जेवढे कलम आलेत तेवढेच करायचं आहे. सगळे कलम 395 वगैरे खूप कलम आहेत, तेवढे काय पाठ करायचे आहेत आपल्याला, काही गरज नाही. आपल्याला सध्या पूर्व परीक्षा पास व्हायची आहे, तेवढंच बघायचंय. चला समजलंय. एक्झामच्या रिलेटेड कसं वाचायचं काय ते पण मी सांगतोय तुम्हाला. आणि बेसिक टॉपिक्स कुठले आहेत सर, रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातले पहिले 12 टॉपिक राष्ट्रपती टॉपिकच्या अलीकडचे, म्हणजे राष्ट्रपती टॉपिक नाही करायचा. 1 ते 12 मध्ये जे टॉपिक आहेत, 13वा राष्ट्रपती टॉपिक आहे, 13वा नाही करायचा. 1 ते 12 बेसिक पद्धतीने करा. प्रिव्हियस इयरचे सगळे प्रश्न बघा आणि त्याच्यानंतर तो बेसिक पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. समजताय, ती गोष्ट आहे. बेसिक टॉपिक्स आधी करायचे आहेत. रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातलं 1 ते 12वे टॉपिक समजून घ्या चांगलं. पण त्याच्यात देखील घटना निर्मितीमध्ये भरपूर वेगवेगळ्या एक्झामला जास्त प्रश्न आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न, त्याच्यावर अप्रोच तयार करायचा आहे. आता ते घटना निर्मिती टॉपिक आहे, तिथे 2 दिवस घालतो आपण.
ही आकडेवारी ती आकडेवारी अमुकन तमुकन. राज्यसेवा पूर्व परीक्षेचे टॉपिक बघा, घटना दुरुस्ती बघा, मूलभूत कर्तव्य, राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्न बघा, लगेच कळा. या इकडे मूलभूत कर्तव्य लगेच, मार्गदर्शक तत्वे एवढे मोठे आहेत, लगेच टेन्शन येतं आपल्याला, एवढे कसे पाठ करायचे आहेत, काही गरज नाही. राज्यसेवा पूर्वचे प्रश्न बघा, तुम्हाला कळून जाईल. समजलं? त्या पद्धतीने करायचंय. त्याच्यानंतर पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न, त्याच्यावर अप्रोच डेव्हलप करायचा. हे सगळी बडबड केली, तुमचा अप्रोच डेव्हलपच झाला नाही. तुम्ही पूर्ण पुस्तकच वाचतायत, म्हणजे पंतप्रधान टॉपिक वाच, जम्मू काश्मीर वाच, त्याच्यावरती प्रश्नच नाही. की नागरिकत्व टॉपिक मधल्या सगळ्या डेट्स पाठ कर. कशाला? सीए कायदा आहे जुना, तो त्याच्या लेटेस्ट अमेंडमेंट झाली, त्याच्यात दुरुस्ती केली, ती आपल्याला बघायचं आहे. त्या पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायचंय कोणत्या कोणत्या तत्वावर त्याला नागरिकत्व मिळतं. इथं हे 3च पॉईंट असतात, तेच आपल्याला लक्षात राहत नाही आणि त्याच्या डेट्स पाठ करतो आपण. अमुक अमुक तारखेच्या आधी आणि ह्याच्यात इतके आलते त्याला हे भेटणार आणि अमुक भेटणार, झालं आपलं, तिथंच कार्यक्रम झाला, तिथंच अडकलो आपण. पुढचं जे राहिलंय ते राहूनच जात आहे सगळा कार्यक्रम. त्याच्यामुळं अप्रोच डेव्हलप करायचंय की आपल्याला नेमकं पूर्व परीक्षेसाठी कसं हे करायचंय. शब्दांचा खेळ आहे, पॉलिटी शब्दांवरून कळतंय, संपतो कार्यक्रम, ते संपून जातो आपण की फसतो तिथे. शब्दांचा खेळ आहे पॉलिटी. जिथं शब्द लोकसभाच पाहिजे तिथं संसद टाकून देतात, संपला कार्यक्रम. ते कुठून कळल? प्रश्नांवरून कळल. जास्तीत जास्त प्रश्न सोडायचे. कुठले? 21,000 त्याच्यासाठी सांगितलंय, त्याच्यात तुम्हाला कळेल. आणि त्याच्यावरून काय होईल? 21,000चा दुसरा काय फायदा आहे? 21,000चा हे फायदा आहे की प्रश्नावरून तुमचं रिव्हिजन होणार आहे. म्हणजे मॅक्झिमम तुम्ही एकदा टॉपिक तुम्ही सगळे वाचणार, त्याच्यानंतर टॉपिक वाचायला वेळ आहे का तुमच्याकडे? नाही. मग प्रश्नच वाचणार, त्याच्यावरून तुमचं रिव्हिजन होऊन जाणार. त्या पद्धतीनं समजलं? काही चार्ट्स मी तुम्हाला काही पीडीएफ देणार आहे, त्याच्यातून तुमचं रिव्हिजन होणार आहे. त्या पद्धतीनं तुम्ही रिव्हिजन करून घ्यायचं आहे. काय सोडायचंय पुस्तकातलं हे पहिले का महत्वाचं आहे, काय वाचायचं हे ज्याला कळलं नाही त्याला पॉलिटी अवघडच वाटते. आपल्याला पॉईंटनुसार जायचंय, ही महत्वाची गोष्ट आहे. पॉईंटनुसार जर गेलो तर पॉईंटनुसारच अभ्यास होईल आणि लगेच क्लिक होईल. लोकलेखा समिती मागच्या वेळेस 2021-22ला 100 वर्ष पूर्ण झाले होते, मी सांगितलं होतं त्याच्यावरती प्रश्न येईल, प्रश्न आला. म्हणून आता पण त्या समिती आपल्याला करायच्यात. राज्यसेवेला नव्हता, तिकडे ते ऍग्री फॉरेस्ट टेक्निकल प्रिलिम्सला आला होता. इकडे पण येणार त्या समित्या पण सांगणार, म्हणजे काय महत्वाचं आहे ते पण वाचणं गरजेचं आहे. चला, समजलंय? प्रश्नांचा सराव करा जास्तीत जास्त प्रिव्हियस इयरच्या आणि ते समजून घ्या. म्हणजे आज फक्त 20च प्रश्न वाचा, हरकत नाही, पण त्याच्यात कुठे शब्दांचा खेळ आहे, कुठं चुकवलंय ते देखील बघणं गरजेचं आहे. टेस्ट सिरीजच्या मध्ये तुमच्या जास्तीत जास्त चुका होतील बघा. आता मी बरेच सांगतोय तुम्हाला की पॉलिटी शब्दांचा खेळ आहे, तरी देखील तुमच्या टेस्ट सिरीज मध्ये चुका होतील. त्याच्यामुळे टेस्ट सोडवणं गरजेचं आहे. भले तुम्हाला किती मार्क पडो, 100 पैकी तुम्हाला 30 मार्क पडू देत, हरकत नाही, पण चुका व्हायलाच पाहिजे तिथे. जितक्या चुका इथं होतील तेवढ्या परीक्षेत होणार नाहीत. ते टेस्ट सिरीज सोडवणं गरजेचं आहे. फुल लेंथ मध्ये ते कळेल तुम्हाला, नंतर मी सांगतो, त्याच्यावरती व्हिडिओ टाकतो. राजकीय घडामोडीमध्ये जसं आता लोकसभा निवडणूक झाली, राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग, पक्षांतर बंदी कायदा प्रश्न येऊ शकतो. पक्षांतर बंदी कायदा आपल्याला वाचावाच लागेल राज्यसेवा पूर्व परीक्षेला, 100% महत्वाचं आहे. राज्यपाल मध्ये आपल्या महाराष्ट्रात कसे गोंधळ करू लागले, राज्यपाल टॉपिक आपल्याला हे करायचं आहे. राष्ट्रपतीचे अधिकार आपल्याला बघायचे आहेत, फाशी संबंधात तिथे एखादा प्रश्न येऊ शकतो. मी सांगतो तुम्हाला महत्वाच्या टॉपिक्सवरती परत एकदा व्हिडिओ टाकतो, त्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. किंवा ईबुक कसं वाचावं याच्यावरती ऑलरेडी युट्यूबला मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो एकदा बघून घ्या. परत तुम्हाला कळेल की राजकीय घडामोडीवरती कसा अभ्यास करायचा आहे. समजलंय पूर्ण? याची काही स्टेट बोर्ड वाचण्याची गरज नाही. जे महत्वाचं आहे समजा पॉलिटीचं, ते मी तुम्हाला स्टेट बोर्ड मधलं सांगतो. स्टेट बोर्डचं चिंता करू नका, मी जिथं महत्वाचं आहे तिथं सांगतो तुम्हाला. जरी महत्वाचं असलं तर मी सांगतो तेव्हाच तुम्ही वाचा, सध्या वाचू नका, काही प्रॉब्लेम. मी जेवढं सांगितलं तेवढंच करा. ही सुपर 60 बॅच आहे आपली, याची व्हिडिओ आजच येईल संध्याकाळी 25 सप्टेंबरला. ती बघून तो कोर्स विकत घेऊ शकता. याच्यात काय मिळेल? याच्यामध्ये गायडन्स मिळेल 1 ऑक्टोबर ते परीक्षेपर्यंत 60 दिवसाचा डेली स्टडी टार्गेट मिळेल. आता ऑलरेडी टार्गेट तयार केलेत. 1 ऑक्टोबर पासून ते टार्गेट सुरू होतील आणि मग नंतर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायची आहे. म्हणजे उशीर होणारच नाही, ऑलरेडी तयारच करून ठेवलेत. 1 तारखेला डन करून टार्गेट द्यायचं, रात्री आदल्या दिवशी देतो, दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही कामाला, किंवा 2 दिवस आधी देतो, काही प्रॉब्लेम नाही. ऑलरेडी रेडीच आहेत, आता विषयच नाही. व्हॅलिडिटी 1 वर्ष ठेवणार आहे. आणि फीचर्सचा व्हिडिओ बघायचा, नंतर तो परचेस करायचा आहे. लगेच याच्यानंतरचा व्हिडिओ तोच असेल. टू द पॉईंट त्याच्यात टीचिंग असेल, परफेक्ट पद्धतीनं सांगितलेलं आहे. पर्यावरण असेल, इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटी असेल, किंवा परफेक्ट जिथं गरजेचं आहे तेवढंच. आणि काही युट्यूबवरचे व्हिडिओ प्रॉपर गायडन्स असेल, जसं स्टेट बोर्डचं सांगितलं, मी प्रत्येक स्टेट बोर्ड अंडरलाईन करून ठेवलंय. फक्त येणार आणि व्हिडिओ टाकणार दनादन, इथं फोकस करा, हे फक्त एकदा वाचा, हे ढुंकून पण बघू नका. मी सांगतो तेवढंच करायचंय. ते व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. बघा तुम्ही खतरनाक पद्धतीनं टेस्ट सिरीज या विद्यार्थ्यांना मिळून जाईल. 5 जीएसच्या 5 सीसॅटच्या डिटेल 500 प्रश्न जीएसचे, त्याचं एक्सप्लेनेशन प्रत्येक प्रश्नाचं, सीसॅटच्या प्रत्येक गणित बुद्धिमत्तेचं एक्सप्लेनेशन आणि पर्सनल गायडन्स असेल. जे सुपर 60 आहे त्याच्यामुळे केली की 60 जण माझे असतील, त्यांनी मेसेज करायचा, आपण रिप्लाय द्यायचा 100%. कॉलवरती वेळ घ्यायचा, तेव्हा बोलायचं. त्या पद्धतीनं सुपर 60 ऍडमिशन असतील. ते व्हिडिओ बघा पूर्णपणे, कळून जाईल तुम्हाला फीचर्सचा व्हिडिओ. चला, 1-2 विषय झाले आपले.
तिसरा विषय भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेत भरपूर जणांना खूप अवघड जाते की भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे पुस्तक बघितल्यावर त्याला घाम येत आहे. घाम येऊ देऊ नका, टेन्शन घेऊ नका. मी जे टॉपिक्स ऑलरेडी युट्यूबला एक व्हिडिओ टाकलेला आहे तेवढा बघा. अर्थशास्त्राचे IMP टॉपिक्सवरती जुना 1 वर्षाखालचा व्हिडिओ आहे तो बघा. परत एकदा 2-3 दिवसात परत एकदा व्हिडिओ टाकणार आहे की लेटेस्ट पद्धतीने IMP टॉपिक्स कुठले आहेत आणि ते बघितल्यानंतर तुम्ही कामालाच लागणार आहात. ती गोष्ट आहे. कोळंबे सरांचं पुस्तक सध्या वापरा. नसेल इतर दुसरं आहे पुस्तक मार्केटमध्ये भरपूर आहेत पण कोळंबे सरांचं वापरा. चांगला आहे, जबरदस्त आहे. याच्यातले IMP टॉपिक्सची लिस्ट म्हणजे पुस्तकातले चॅप्टर्स महत्वाचे आहेत त्याचे मी 4 कॅटेगरी केल्यात. कोळंबे सरांचं पुस्तक किंवा कुठले पुस्तक कसं वाचायचंय, बेसिक काही टॉपिक्स असतात त्याच्यामध्ये. जसं मी पॉलिटीला सांगितलं 1 ते 12 बेसिक बेस आहे तुमचा. तो बेस एकदा क्लिअर झाला की तुम्ही कुठला टॉपिक वाचा मग काही प्रॉब्लेम नाही. पण ते समजून घ्या. VIP टॉपिक्स म्हणजे 100% ज्या टॉपिक मधून बेस क्लिअर होणार आहे, प्रश्न भले येणार नाही पण बेस क्लिअर झालाय असे टॉपिक्स VIP चॅप्टर्स टॉपिक म्हणजे ह्या जवळपास 15-17 टॉपिक असतील त्याच्यावरती 100% प्रश्न येईल. 8 टॉपिक असे आहेत समजा जवळपास त्याच्यात कमी जास्त 8-10 की त्याच्यावरती 1-2 प्रश्न आहेत काही मुद्द्यांवरती. त्याच्यात पण सगळा टॉपिक महत्वाचा नाहीये. समजा ते 100 पानाचा टॉपिक आहे समजा उदाहरणासाठी, त्याच्यातले फक्त 10 ते 12 पेजेस महत्वाचे. त्याच्यातले पण काही मुद्दे महत्वाचे इतक्या डीपमध्ये. आणि हे जे आहेत नॉन IMP हे बघायचे पण नाही. जसं मी सांगितलं ना 12वी भूगोल ढुमकून पण बघायचे नाही. उरलेले 8 टॉपिक तसंच आहे. याच्यातले काही टॉपिक पूर्व परीक्षेच्या वेळी ढुमकून पण बघायचे नाहीत. पुस्तक जबरदस्त आहे, वादच नाही. पण सध्या आपण पूर्व परीक्षेची तयारी करतोय तर त्यावेळेस कशाला वाचायचे, जेव्हा ज्या एक्झाम आला तेव्हा वाचू आपण. ती गोष्ट समजली आहे. तर ह्या 4 याच्यामध्ये जर तुम्ही याचा अभ्यास केला तरच तुम्हाला हे महत्वाचं आहे. इकॉनॉमिक्सची आपली स्पेशल बॅच राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी स्पेशल बॅच आहे. म्हणजे मार्केटमध्ये अशी अवेलेबल आहे का नाही मला माहित नाही पण राज्यसेवा पूर्वसाठी मी काढली. कंबाईनची मागणी होती आपली, विद्यार्थ्यांची मागणी होते की कंबाईनची बॅच आणा. मी ही कंप्लीट झाल्याशिवाय कंबाईनची आणणार नाही. कारण की कंबाईनची राज्य इकॉनॉमिक्स डीप मध्ये त्याला डिटेल शिकवावं लागते. डिटेल म्हणजे एकदम हार्ड. पण राज्यसेवेचं लिमिटेड टॉपिक आहेत तेवढेच मस्त असं करायचे. मार्क पण पडतील तुम्हाला. तुम्ही 100% 10च्या पुढे स्कोर तुम्हाला जाणार. मी पूर्ण याचे प्रश्न पण घेतो इकॉनॉमिक्सची बॅचमध्ये एक्सप्लेनेशन सहित की बाबा कसं लॉजिक डेव्हलप करायचं युट्यूबवर सांगतोय मी तुम्हाला. बघा स्टेट बोर्ड वाचायचं 11वी-12वी पण मी सांगतो तेवढंच. त्याच्यातले काही टॉपिक कंबाईनला महत्वाचे ते बघायचे पण नाहीत. कंबाईनच्या विद्यार्थ्यांना मग ते करायचे, ते परफेक्ट पद्धतीने करायचे. टीचिंगचे व्हिडिओ पण मी टाकतोय त्याच्यात. खतरनाक पद्धतीने बेसिक वरती भर देतोय. कुठले प्रश्न कसे सोडायचे, काय गोष्टी पाठ करायच्यात, काय गोष्टी सोडून द्यायच्यात, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. IMP टॉपिकची लिस्ट पहिले मी देतच असतो. याला देतच असतो. ही इकॉनॉमिक्स म्हणजे लय अवघड आहे. याला लिस्टच काढतो. जवळपास 43 टॉपिक कोळंबे सरांच्या पुस्तकातले आहेत. पण माझ्या मते त्याच्यातले 23च महत्वाचे आहेत. काही बेसिक धरून कमी जास्त. आणि त्याच्यातले 10-12 असे आहेत की ते पूर्व परीक्षेसाठी महत्वाचे नाही आहेत. त्या पद्धतीनं अप्रोच तयार करणे हे अप्रोच ही जे आहे का आपल्या अभ्यासाची चौकट किंवा अप्रोच जोपर्यंत आपण ठेवत नाही तोपर्यंत ह्या विषयात मार्कच पडत नाही. एकदा फक्त क्लिअर दिसते का चेक करतो म्हणजे एखाद्या वेळेस थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम येतो. काहीच प्रॉब्लेम नाही येत. चला समजलंय. तुमचा अप्रोच जर तयार होत नसेल समजा हे इकॉनॉमिक्स म्हणून मी म्हणतो की इकॉनॉमिक्सची राज्यसेवा पूर्वची बॅच वेगळी आणि कंबाईनची बॅच वेगळी. कारण की मला अप्रोच कळाला आहे. कंबाईनसाठी या पद्धतीने वाचायचंय आणि राज्यसेवेसाठी वेगळं इकडे वाचायचंय. आणि जर तुम्ही दोन्ही मिक्स केलं तुम्ही मेलेच. खरं सांगतो ऍक्च्युली मेलेच. म्हणजे अक्षरशः मरणार नाहीत पण तुम्ही त्या विषयासाठी गेले गचकले तुम्ही. कशामुळं तुम्हाला कळणारच नाही काय वाचायचंय. म्हणजे समजा भारतीय भांडवल बाजार आहे तुम्ही जर राज्यसेवेसाठी वाचत असाल तुमचं डोकंच खराब होईल. कारण की ते तुम्हाला एकदा परीक्षेत त्याच्यावर प्रश्न दिसणार नाही. तुम्हाला एखादा 2च दिसेल आणि तुम्हाला ते कळणार पण नाही पहिल्या वेळेस कारण तुमचं बेसच क्लिअर झालेला नसेल. मग तिचं टेन्शन येईल की लय अवघड आहे हे आहे. राज्यसेवा खूप सोपी आहे. इकॉनॉमिक्स सगळे भारी मला लय भारी वाटतंय. आणि माहीत भले नसेल तुम्ही पहिल्या 1-2-3 रिडिंग आणि एक आपली जे प्रश्न सोडवण्याची टेक्निक ती जर समजली तुम्हाला दणक्यात उत्तर येऊन जाते. 80% प्रश्न ऑल ऑफ द अबव वरीलपैकी सर्व आहेत. पण त्याच्यावरती अप्रोच आहे. अभ्यास करू नये. असं नाही की दणक्यात दे ठेवून कुठे चुकतो ते पण मी सांगतो की याचं उत्तर ऑल ऑफ द अबव का नाही हे तुम्हाला प्रश्नांवरूनच कळतं. आणि ऑलरेडी मी त्याच्यावरती जवळपास 40 व्हिडिओ टाकलेत. अजून रेकॉर्डिंग सुरू आहे. त्याच्यानंतरच बोलतोय मी. म्हणजे 40 व्हिडिओ झाल्यानंतरच मी बॅच लॉन्च केली आहे. आधी करत नाही. या पद्धतीने समजून घ्या. समजलंय. तर हे त्याच्यानंतर डायरेक्शन चुकता कामा नाही. आपलं डायरेक्शन नाही चुकत. ऑलरेडी मी बोललो इकॉनॉमिक्सच्या डायरेक्शन कशाला जायचंय हे सॉरी इकॉनॉमिक्स नाही कंबाईनच्या डायरेक्शन कशाला जायचंय. आपण राज्यसेवा फोकस करायला ना त्याच्यात रिलेटेड जा. मग तुम्हाला कळेल की अरे हो सर म्हणतात ते बरोबर आहे. कंबाईनला वेगळेच प्रश्न आहेत राव. राज्यसेवेला वेगळेच प्रश्न आहेत. अरे असं आहे का. इतक्या सोपं आहे का. दारिद्र्य टॉपिक दोन्हीकडे आहे. इकडे विचारण्याची राज्यसेवेला पद्धत वेगळी आहे कंबाईनला वेगळी आहे. ते तुम्हाला समजत असेल नाही कळत बघून घ्या तुम्ही जुने प्रश्न तुम्हाला कळून जाईल. राज्यसेवेचे पूर्ण प्रश्न बघा आधी आणि मग कंबाईनचे 1-2-4 बघून घ्या. 10-20 प्रश्न बघून घ्या. फार त्या टॉपिक रिलेटेड बघा तुम्हाला कळून जाईल. मी जे बोललो ते तुमच्या लगेच काळजाला लागेल. अरे वा सर बोलले ते खरंच आहे. अजूनही याच्यात प्रश्नांचं विश्लेषण करणं गरजेचं आहे इकॉनॉमिक्सच्या. त्याचे व्हिडिओज पण उपलब्ध आहेत. ऑलरेडी बोललो त्याच्यामध्ये मी
प्रश्न सोडवण्याची टेक्निक मी बोललोय त्याच्याबद्दल ऑलरेडी. उत्तर माहित नसताना कसं लॉजिकवरती काढायचंय ते पण मी ऑलरेडी बोललोय त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर काय अवघड विषय का हे नाही, आपली अभ्यास करायची पद्धतच चुकायली. ऑलरेडी बोललोय मी, कंबाईनच्या डायरेक्शन जाऊ नका ना, तुम्ही राज्यसेवा करता येतं आणि कंबाईन करता येतं, राज्यसेवेच्या दृष्टीने जाऊ नका. सोपं आहे. प्रिलिम फोकस करा, प्रिलिम्स फोकस करा. सगळे टॉपिक 43 पूर्व मुख्य सगळ्यासाठी महत्वाचे आहेत, ते पूर्वसाठी नाही महत्वाचे. प्रिलिम्स फोकस करतोय ना भाऊ, त्याच्या पद्धतीने अभ्यास करा. सोपं सरळ आहे. होईल त्रास पण गुण हमखास, असंच आहे ते. सर्वच पुस्तक 100% महत्वाचं आहे का, तर प्रीसाठी महत्वाचं नाही. पुस्तक जबरदस्ती रे भाऊ, मी पुस्तकाला नाव ठेवत नाही हे स्पष्टपणे सांगतोय. पण ते टीका करणं मला आवडत नाही, पण खरं सांगायला मी थांबत नाही. या पद्धतीने आपलं खतरनाकच कार्यक्रम असतंय. खरं झाकून ठेवायचं नाही. कोंबडं बनणं बाग दिलं नाही म्हणून काय झालं, सूर्य उगवणारच आहे. त्याच्यामुळे काही नाही. सिलेक्टिव्ह स्टडी विद्यार्थी करत नाहीत, त्याच्यामुळे याच्यात मार्क कमी पडतात. करंट अफेअर्सचा लिमिटेड यूज करायचा आहे, कंबाईनला जास्त यूज करायचा आहे, हे पण कळलं पाहिजे. नाही तर इयरबुक घेतलं आणि सगळंच वाचायलंय भाऊ, प्रश्नच येत नाही. ते नवरत्न हे कंपन्या बिंपन्या याच्यावरती प्रश्नच येत नाही. आकडेवारी, निर्यात विर्यातची आकडेवारी, FDI वगैरे आपण इकडं राज्यसेवेला कुठं प्रश्न आहे तिथं, ती कंबाईनला आहे. कशाला वाचतोय, नको वाचू. चला समजलंय, पूर्ण सांगितलंय. आता याच्यावरती परत एकदा IMP टॉपिक जे राज्यसेवा पूर्व परीक्षेला चालू घडामोडीचे प्रश्न असतील त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ टाकतो किंवा त्याचा काही IMP पॉईंट्सचा PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. लिंक जर सापडत नसेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, टेलिग्राम चॅनलची लिंक सर सेंड करा, असा मेसेज करा, मी तुम्हाला पाठवून देतो. संपला विषय. पुढे भूगोल. भूगोलसाठी रे 5वी ते 12वी स्टेट बोर्ड करायचे आहेत. 12वीचे स्टेट बोर्ड 2 टॉपिक महत्वाचे आहेत. लोकसंख्या टॉपिक भाग 1 भाग 2 संपला कार्यक्रम. बाकी ढुंकून पण बघायचं नाही 12वीचं. 5वीतले पण 25 टॉपिक महत्वाचे. त्या 25 टॉपिक आहेत 5वीच्या परिसर अभ्यासमध्ये, त्याच्यातले 9च महत्वाचे आहेत. बस संपला विषय. डोक्यावरून पाणी, काही गरज नाही. बाकीचे ढुंकून पण बघू नका, मी सांगतो तिथंच. तेवढंच जेवढं अंडरलाईन केलं तेवढंच महत्वाचं, बाकी गरज नाही. संपला विषय. मग 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी ते आता टाकतो त्याच्यावरती व्हिडिओ टप्प्याटप्प्यात. ते टाकतो त्याच्यावरती, युट्यूबला टाकतो. याच्यात जमलं तर एक व्हिडिओ करतो किंवा 5वीतले कुठले महत्वाचे लिस्ट देतो तुम्हाला, तेवढं करा. मग डिटेल पद्धतीने मायक्रो पॉईंट्स ते मग बॅचेस मध्ये उपलब्ध राहतील तुम्हाला. चला समजलंय. प्राकृतिक भूगोलसाठी मी जे सांगतो म्हणजे प्राकृतिकसाठी काही चॅप्टर्स आहेत, केवढे फोकस करा तेवढेच करायचे. प्राकृतिकसाठी तुमच्याकडे पुस्तक असेल तर यूज करा, पण नसेल तर चिंता करू नका. स्टेट बोर्ड मधूनच प्रश्न ऍसिटीचे उचलले जातात. कसे उचलले जातात, काय प्रूफ द्यायचे काय सांगतो तुम्हाला. मला एक्झॅक्ट आठवत नाही, 8वी का 9वीच आहे, तर त्याच्यातले ते लेक्चर टाकतो त्याच्यावरती, तुम्हाला दिसूनच जाईल. त्या पद्धतीने प्राकृतिक भूगोलसाठी एक लेक्चरच टाकतो, त्याच्यानंतर तुम्हाला ते समजून जाईल. कळलंय. ओल्ड प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघायचे आहेत आपल्याला 100% राज्यसेवा पूर्वचे. त्याचं एक्सप्लेनेशनचं पुस्तक घ्या, त्याच्यात वाचून काढा सध्या पहिल्यांदा. मग नंतर मी तुम्हाला दाखवतो की प्राकृतिकसाठी कसे प्रश्न येतात. तुम्ही म्हणताल की सर बोलले, खरंच आहे ते. भारताच्या भूगोलसाठी एक तर सौदी सरांचं पुस्तक घेऊ शकता, पण ती 2 पुस्तक आहेत कृषी प्राकृतिकसाठी, कृषी आणि पर्यावरण आणि कृषी आणि भूगोल आणि कृषी. ते असेल तर यूज करा, नसेल तर दीपस्तंभचं भारतासाठी घेऊन टाका. एकच पुस्तक खतरनाक कार्यक्रम होऊन जातो त्याच्यातून. चौधरी सरांचं घेतलं तर 2 होतील, मग ते प्राकृतिकला कामाला येईल आणि ते इकडे येईल, पण ते त्याच्यात महाराष्ट्र पण आहे, सगळं म्हणजे अवघडच होऊन जातं. ते नवीन विद्यार्थ्याला कळतच नाही, त्याला मग एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणजे मी पहिल्यांदा घेतल्यानंतर पण टेन्शन येतं, ते आलं मला. आता मला लगेच कळतं की हे महाराष्ट्राचं त्याचं वेगळं पुस्तक आहे, संपला कार्यक्रम, हे एवढे चॅप्टर करायचे, खतम कार्यक्रम. त्या पद्धतीने आहे. समजलंय. चला पुढे जाऊयात आपण. जमलं तर त्याच्यावरती पण व्हिडिओ टाकतो, याच्यावरती पण जमलं तर, की ज्यांच्याकडे असेल त्याच्यात. नाहीतर मग सगळ्यात सोबत दीपस्तंभचं घ्या आणि संपवा विषय. समजलं. ओल्ड प्रिव्हियस इयरचे प्रश्न त्याचं एक्सप्लेनेशन वाचणं गरजेचं आहे. कळतं आपल्याला कसे प्रश्न आहेत, किती डेप्थला विचारलेत, काय विचारलंय हे समजतं. टॉपिकची लिस्ट ऑलरेडी याच्यावरती प्लेलिस्ट मध्ये जा, मिळून जाईल. सब टॉपिकची लिस्ट मात्र आपल्या बॅचेस मधल्या विद्यार्थ्यांना मिळून जाईल. ती डिटेल खनिज टॉपिक आहे, पूर्व परीक्षेला एकच प्रश्न आला, 1 का 2 प्रश्न आलेत. डीप मध्ये जायचंय का नाही जायचं, कुठल्या टॉपिक सोडून द्यायचे, कुठले टॉपिक वाचायचेच नाहीत, त्याच्यात कुठले पॉईंट्स फोकस करायचे आहेत, त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. स्टेट बोर्ड मधलं पूर्ण सांगणार आहे 5वी ते 12वी डिटेल. जमलं तर ही सिरीजच सुरू करतो, संपूर्ण टाकू आपण 1 डिसेंबर पर्यंत. भूगोल ठेवायचंच नाही त्याला, पण कशाला ठेवायचं. चला, काय वाचायचंय आणि काय वाचून याची लिस्ट करणं गरजेचं आहे. ती पण लिस्ट मी करतोय. तर सांगितलं ना मला भूगोलचं 12वीचं, असं टप्प्याटप्प्याने एक करू. किती वेळ लागतात मला याच्यावरती, 12वीचं काय वाचायचं आणि काय नाही, 10 मिनिटं लागतील. 12वीचं असं थोडंसं 20 मिनिटं 30 मिनिटं लागतील. अर्ध्या तासात तुम्हाला कळतंय ना ते पूर्ण स्टेट बोर्ड मधलं काय वाचायचं. बस झालं ना, काय घ्यायचं तुम्हाला जास्त याच्यावरून. समजलंय. पूर्व परीक्षेला पुस्तक वाचायचं आपल्याला, प्रिलिमच्या डिमांडनुसार वाचायचंय. म्हणजे याची डिमांड आहे ना भारताच्या भूगोलच्या राज्यसेवेला, त्यानुसार वाचायचंय. कंबाईनला थोडी वेगळ्या पद्धतीने आहे, त्या पद्धतीने वाचायचं. बेस तुमचा स्ट्रॉंग पाहिजे. कुठून होईल, हे स्टेट बोर्ड मधून होईल. पण मॅप वॉचन नवनीतचा मॅप घेऊ शकता तुम्ही, किंवा जे आपले भारताचे, जगाचे आणि महाराष्ट्राचे असे जे मॅप भेटतात भारतात, पांढरे भेटतात बघा, शाळेच्या जवळ जे दुकान असतात तिथे भेटतात बघा, ते 2 घेऊन या.
हा, ते बघून येत. तुम्हाला त्याचं काम सांगतो नंतर. तुम्हाला ते कळलं पाहिजे राज्य किटली आहेत किंवा खंड किटली आहेत जगाचे, फक्त तेवढंच कळलं पाहिजे, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. किंवा नवनीतचा मॅप घेऊन या, पण ते कळून जाईल. समजलं? खतम. पूर्ण संपलंय रे. हा, भारताचं संपलंय, प्राकृतिक संपलंय. आता दोन अजून गोष्टी राहिल्या, महाराष्ट्र आणि जग. थांबा, चला पुढे. महाराष्ट्राचं भूगोल. महाराष्ट्राचे भूगोलला पुस्तक सौदी सरांचं आहे, दीपस्तंभचं आहे. दोन्ही पुस्तकं जबरदस्त आहेत. सौदी सरांचं हे पुस्तक मस्त आहे, महाराष्ट्राचं सगळं दिलं त्याच्यात, पण ते पण आपल्याला सगळं वाचायचंच नाही. डिटेल पद्धतीनं जास्त प्रश्न कंबाईनला आहेत, राज्यसेवेला तेवढे नाहीत. जास्त टेन्शन घ्यायचंय का? नाही घ्यायचं सर. प्रिव्हियस इयरच्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन. आता याच्यात इकडे गोष्ट आहे, पुस्तक नसेल ना तुमच्याकडे महाराष्ट्राच्या भूगोलसाठी, राज्यसेवेला हरकत नाही. उशिरा व्हायला सर, महिन्याला येईल, हरकत नाही, येऊ दे तिकडं, काही प्रॉब्लेम नाही. सध्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचे सगळे प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलवरचे आणि त्याचं एक्सप्लेनेशन तेवढंच करायचं त्या पद्धतीनं. IMP टॉपिकची लिस्ट काढल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. आता याचे हे प्रश्न वाचल्यावर तुम्हाला लिस्ट आपोआप येईल, पण तेव्हा तुम्ही पुस्तक घ्याल त्या तेच टॉपिक तेवढे वाचायचे आणि त्या डेप्थला वाचायचे. म्हणजे जास्त डीपमध्ये जायचं नाही, जसे प्रश्न विचारले त्या पद्धतीने जायचंय. याच्यातल्या किती खोला जायचंय हे खूप गरजेचं आहे. प्रत्येक टॉपिकला किती खोल वाचायचंय तेच माहित नसेल आणि सगळं वाचायलो मग त्याचा उपयोग नाही. त्याच्यामुळे पुस्तक नंतर घ्या, या दोनपैकी एक कुठलंही घ्या. माझ्याकडे दोन्ही आहेत. आता मी दीपस्तंभचं घेतलं, पहिली सौदी सरांचं आहे ऑलरेडी जुनं छोटं, आता थोडंसं असं लॉंग केलं त्यांनी, आणि हे दीपस्तंभचं कलरफुल पुस्तक आहे. दोन्हीपैकी एकच घ्या, दोन्ही घेऊ नका रे भाऊ, मी स्पष्ट सांगतो. चला, समजलंय? त्याच्यानंतर काय 21,000 प्रश्नसंच लागेल का सर? हो लागेल. कशासाठी? तर हे जे टॉपिक आहेत याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आहे का सर? महाराष्ट्राच्या भूगोलवरती आहे, ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा, नसेल तर टाकून देतो मी ते. आहे प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा. त्याच्यानंतर 21,000 प्रश्नसंचमध्ये ज्या टॉपिकवरती प्रश्न त्याचे एकदा सगळे प्रश्न वाचून घ्यायचे. म्हणजे आपण पुस्तक जरी नाही वाचलं त्याच्यातला एखादा दोन रिपीट होतो, तो आपल्याला आरामशीर येऊन जातो. एवढं मोठं पुस्तक वाचण्यापेक्षा लिमिटेड कमी प्रश्न असतात राज्यसेवेला, त्याच्यामुळे सांगतोय. आणि प्रिलिम फोकस्ड टॉपिक आपल्याला करायचे. ज्या टॉपिकवरती प्रश्नच नाहीत पूर्व परीक्षेला महाराष्ट्राच्या भूगोलवरची, त्याला ढुंकून पण बघायचं नाही. ही एक महत्वाचं. हा, ज्याच्यावरती 1-2 प्रश्न आहेत त्याच्यातले ते टॉपिक फक्त करून घ्यायचे. असे काही टॉपिक असतात की ज्याच्यावरती प्रश्नच नाही, ते मग लिमिटेड पद्धतीने करायचे. हा, चला. जगाच्या भूगोलवरती ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय. जगाच्या भूगोलवरती ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही पाहून घेणं गरजेचं आहे का? हो. त्याच्यात IMP टॉपिक्स मी सांगितलेले आहेत आणि याच्यासाठी पुस्तक वगैरे काही गरज नाही वापरण्याची. IMP टॉपिक्सची लिस्ट तुम्ही बघा, तो व्हिडिओज बघून घ्या. याच महिन्यात टाकलाय, जवळपास 20 सप्टेंबरला आसपास टाकला असेल 2024. त्याचं प्रीच्या एक्सप्लेनेशनचं प्रश्नाचं पुस्तक आहे, घ्या. तुम्ही चोरमले सरांचा घ्या किंवा दुसरं कुठलंही घ्या, त्याचं एक्सप्लेनेशन वाचा आणि त्याला मॅक्झिमम टाइम रिव्हिजन करा. आणि त्याच्या रिलेटेड जे स्टेट बोर्ड मध्ये मिळेल का तेवढं फक्त ऍडिशन करा. ऍडिशन राहू द्या नंतर बाजूला, तुम्ही हे पहिले करून घ्या. या 3 गोष्टी करा. IMP टॉपिक, फिल्मचे प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन वाचा आणि ते एक्सप्लेनेशन बद्दल त्याला रिव्हिजन करा आधी, नंतर मग मी आहेच की ऍडिशन करायला. हे तुम्ही याचं टेन्शन आधी घ्या की नाही सर एवढ्यात कव्हर होईलच का, हेच होईल का, तुला आहे तेच इकडे एक्सप्लेनेशन पार्ट होईन झाले, तेच रिव्हिजन होईन झालंय, पहिले ते कर भाऊ. ते झालं ना मग मी आहेच. टेन्शन घ्यायचं नाही. चला, मार्केटमधल्या कुठल्याही नोट्स सध्या वाचू नका, कुठल्याही फुकट मिळल्या तरी पहिले ह्या 3 स्टेप करून घ्या. या 3 स्टेप झाल्या सर, आता काही पण विचारा, मग भाऊ तू वाच, आपल्याला काहीच विरोध नाही, कोणालाच विरोध नाही आपला. 4थी स्टेप तुझी असेल, अभ्यासाची 4थी स्टेप ही आहे. समजलंय सर? चला, भूगोलचा सगळा कार्यक्रमच करून टाकलाय आपण, खतम कार्यक्रम. चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा? प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे सर की 1 डिसेंबर 2024 ला परीक्षा आहे, पेपर आधीच छापलेत, मग काय होईल? तर एकच सांगतो, इयरबुक घ्या 2024, पण त्याच्यात डाटा पाहिजे 2023चा. 1 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 हे 1 वर्षाचं इयरबुक घ्या. त्याच्यानंतर मॅगझिन वापरायचे आपल्याला जानेवारी, फेब्रुवारी आणि 16 मार्च पर्यंत. सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं 33वा अंक आहे, तो वापरू शकता, किंवा 34वा अंक नंतर त्याच्या पुढचा आहे 16 मार्चच्या नंतर 15 मार्च पर्यंत. 1 जानेवारी 2024 ते 15 मार्च 2024 33व्या अंकात आहे, ते घेऊ शकता. तेवढं आधी करा, नंतर आपण तुमचं 34वा अंक तुम्ही घेऊन वाचू शकता. सध्या इयरबुक मधलंच पाठ नाही. हे जे 33वा अंक हे जे 3.5 महिन्याचं आहे ते बी 2.5 महिन्याचं आहे ते बी पाठ नाही. आणि मला टेन्शन यायलंय, मी करंट अफेअर्सचं कसं होईल, आणि पेपर मग 1 डिसेंबरला आहे, मग ते पेपर तर पहिले छापले होते, मग कसं करताल की तू असंच 2-4 दिवस झाला विचार करायला, काही फायदा नाही त्या विचार करून. तुझं ऍक्शन असली पाहिजे की इयरबुक फोकस करणं गरजेचं आहे. हे 33वा अंक जे काय असेल सिम्प्लिफाईड घ्या, पुण्या पब्लिकेशन घ्या, आपला काही विरोध नाही. हे काय टक्केवारी देण्यात आपल्याला किंवा दुसरे काही देईन झालेत त्याच्यामुळे काही नाही, पण एक चांगलं आहे, माझ्याकडे आहे, वापरू शकता. तुमच्याकडे ऑलरेडी दुसरं आहे तेच वापरा, काही प्रॉब्लेम नाही. त्या पद्धतीने नाही. समजलं? तर चालू घडामोडीचा अभ्यास हे सांगितले मी. 1 डिसेंबरला एक्झाम आहे आपली,
पेपर काय तर आधीच छापलेले आहेत बघा. पेपर नवीन छापण्याची शक्यता कमी. एवढे पेपर डबल छापतील? मागच्या वेळेस नाही छापले भाऊ. अशीच 8 दिवस परीक्षा पुढे गेली होती. 7-8 महिन्यांनी परीक्षा झाली. पेपर जुनेच होते. पोरं काही जण उगीच वाचू लागले. मग त्याचा कार्यक्रम झाला. ज्याने जुनच वाचलं त्याला मार्क आलेले आहेत. कोरोनाच्या काळात आठवण तुम्ही असंच 2-4 दिवस असताना परीक्षा पुढे गेली ती अशीच पुढे जाऊ लागली. तर तेव्हा ते जुनेच पेपर होते. तेव्हा परीक्षेला गेलं कळलं इथं सगळं जुनच आहे. म्हणजे डोक्यात नवच होतं सगळं. झाला कार्यक्रम. त्यामुळे मी जे सांगतोय ते करा. हे ज्या दिवशी तुमचं परफेक्ट होईल ना मग घ्या ना पुढचं. आपल्याला काय माझा विरोध आहे का? मी तुम्हाला येऊन मला लोकस कळत वाचायला तू काहीच बोलत नाही मी. पहिले हे जे 15 महिन्याचं आहे ते चांगलं करा ना. मग नंतर तुम्हाला वाटते ना 16 मार्च पासून जे 30 नोव्हेंबर पर्यंत वाचा वाटतंय वाचा ना. मग नंतर पहिले हे परफेक्ट करा आणि नंतर मग तिकडे काय करायचं करा. आपला काही विरोध थोडीच आहे. चला संपला कार्यक्रम. आणि याचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न करायचे तुम्हाला 2023-22 हे सगळे निदान 5 वर्षाचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघा. मग तुम्हाला कळेल की प्रश्न कसे विचारतात. राज्यसेवेला कंबाईनला वेगळी पद्धत आहे. ते जास्त वन लाईनर असतात. चला काय संपलं की 33 अंक सांगितला. सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं घ्या किंवा पुणे पब्लिकेशनचं घ्या. हे जे 16 जून पासून जे इकडे किती येईल 30 नोव्हेंबर मला वाचा वाटतंय ना. मग नंतर हे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 6 महिन्याचं मग ते नंतर करा. पहिले 15 महिने करा. जर ह्या 5 महिन्याचं उगीच जर टेन्शन घ्याल या 30 नोव्हेंबर पर्यंत जून तर मग तुमचा कार्यक्रम झाला म्हणून समजा. किंवा मार्च पासून पण म्हणतो एप्रिल पासून एप्रिल, मे, जून 6-7 महिन्याचा जर तुम्ही करंट अफेअर्स करायला जाल तर तुमचा कार्यक्रम झाला म्हणून समजेल होईल. कारण की याच्या आधी विद्यार्थ्यांचा झालाय कार्यक्रम. जुनं आठव कोरोनामध्ये काही जण असतील सिनियर लोक ते पण असतील सर बरोबर बोलतायत झालता सर आमचा कार्यक्रम ते फसले होते. तसं फसू नका. आणि तुम्ही म्हणाल यावेळेस मग पेपर छापले तर उलट केलं तर मी सांगतोय तुम्हाला पहिले 15 महिने कर. नाहीच तर नंतर जे 7 महिने जे असतील ते कर. म्हणजे रिस्क थोडीच आहे त्याच्यात. हे 15 महिने जर तुझ्या झाले नसतील ते 7 महिन्याचं थोडीच असं व्हायले किंवा 7 महिन्यावरती 100% प्रश्न आले. आले तरी याच्यावरती फार 2 ते 3 प्रश्न येतील. 4च्या पुढे जाय ना जात नाही. सांगतो मी तुम्हाला जातच नाही 4च्या पुढे. या 7 महिन्यावरती लेटेस्ट इथेच खेळतील ते 12 ते 13 प्रश्न इथेच खेळतील. 100% चमत्कार जरी झाला तरी 4च प्रश्न 4च्या पुढे जातच नाहीत. आजपर्यंत नाही गेलेत. संपला विषय. समजलंय? अजून काय राहिले पुढे? ओके हे राहिले सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानचा प्लेलिस्ट मध्ये व्हिडिओ जबरदस्त सांगितलाय. खतरनाक. आरोग्यशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी. अजून काय राहिले रे? अजून एखादा विषय आरोग्यशास्त्र ते विज्ञान आणि तंत्रज्ञान 5-6 टॉपिक केला. किती प्रश्न काय खतरनाक सांगितलंय. आता घसच कोरडा पडायला माझा बी. पण पुस्तक कुठलं वापरायचंय? सचिन भस्के सरांचं. किती व्हिडिओ मोठा झालाय रे. अरे लय मोठा झाला वाटायला आज व्हिडिओ. अरे वा 37 मिनिटाचा व्हिडिओ. थकून गेलो. मला हे पीपीटी करायलाच 45 मिनिटं लागले. बोलायला आता काय घंटा लागते काय की पण लागू द्या काय हरकत नाही. सचिन भस्के सरांचं पुस्तक वापरा. स्टेट बोर्ड आता टॉपिक वाईज वाचू शकता पण आता वेळच नाही. 60 दिवसात स्टेट बोर्ड याचे सायन्सचे वाचणं बघूत आपण तरी टप्प्याटप्प्याने. मी सांगतो जेवढे कामाचे तेवढे. हे सचिन भस्के सरांचं पुस्तक घ्या. त्याच्यात प्रिव्हियस इयरच्या प्रश्नाची PDF आहे. तर ते स्कॅन केलं ते पुस्तक असेल नवीन ते स्कॅन केलं की ती PDF येते तेवढी प्रिंट करा. त्याच्यात इंग्रजीची जी असेल का ती PDF मला पाठवा रे. माझ्याकडे नाही सध्या. तर इंग्रजीतलं जे पुस्तक आहे का सचिन भस्के सरांचं त्याची प्रश्नाची एक स्कॅन करून PDF असते ना पुस्तक ज्याच्याकडे असेल ते स्कॅन करून PDF येते ती मला पाठवा. व्हॉट्सअपला पाठवून द्या. चला याचे जुने प्रश्न वाचायचे आपल्या. पूर्व परीक्षेचे प्रश्न वाचा आणि त्याच्यावर अप्रोच समजून घ्या. गणित वगैरे आहेत ना पूर्व परीक्षेचे त्याचं एक्सप्लेनेशन पुस्तकात आहे बघा. तेवढंच करा फक्त. जास्त डोक्यावरून पाणी काही करू नका. आणि प्रत्येक एक्झामचे प्रश्न याचे वाचून घ्या. टॉपिक नुसार वाचा. मोस्ट टाइम टू टॉपिक मी तुम्हाला देणार आहे. पहिले काय वाचायचं सर? पुस्तक हातात आहे सांगा पटकन. आरोग्यशास्त्र टॉपिक वाच. युनिट 1 युनिट 2 पुस्तकातून वाचून घे. त्याचे जुने प्रश्न वाचून घे. 100% राज्यसेवेला खूप प्रश्न असतील आणि इंटरेस्टिंग सोपं आहे. काही शिकवायची गरज नाही. रोगच आहेत आपल्याला होणार नाही त्याची काळजी घ्या आणि ते वाचून घ्या. संपला विषय आरोग्यशास्त्र. आणि हे विषय कधी करायचे सर? शनिवार रविवारच करायची. एरी त्याच्याकडे बघू बी नका. एरी फक्त अर्धा तास प्रश्न वाचून घ्या कधीतरी. आज साऊंड टॉपिकचे प्रश्न वाचले. आज आरोग्यशास्त्राचे प्रश्न वाचले. आज लाईव्ह टॉपिकचे प्रश्न वाचले. शनिवार रविवार ते टॉपिक घ्या. शनिवार रविवार 3-4 तास संपून जाते ते काहीच नाही. असे 2 महिन्यात 8 रविवार भेटतात आपल्याला आणि 8 शनिवार भेटतात. 16 दिवस व्हायलेत. 16 दिवसाला गुणिले करा 3-4 तास बघा किती व्हायले ते. 16 गुणिले 8 करा जे असेल ते उत्तर. चला प्लेलिस्ट सामान्य विज्ञान प्लेलिस्ट वरती व्हिडिओ टाकलेला आहे. ऍपवरती पण येणार. अजून डिटेल ऍपवरती व्हिडिओ येणार आहे. प्लेलिस्ट मधला फुकटमध्ये बघून घ्या. चला बॅच मध्ये पण येणार आहे. दोन्ही ठिकाणी हे व्हिडिओ येणार आहे. मिनिमम मटेरियल सायन्सला वाचणं गरजेचं आहे. 4 पुस्तक आणले मार्केटमधले. स्टेट बोर्ड NCERT सगळं आणलं तरी तुला पडायचे तेच मार्क पडणार आहेत कारण की तुला ते कळणारच नाही. आणि प्रश्न वाचा राज्यसेवेचे. एखाद्या वेळेस प्रश्न असे असतात 2-3 प्रश्न असे असतात की जे येत नसतील तरी उत्तर हाणून द्यायचं तरी उत्तर येऊन जातं. असे प्रश्न असतात ते आपण शिकू टप्प्याटप्प्यानं. मिनिमम मटेरियल मॅक्झिमम रिव्हिजन.
याचं हिगमक आहे. आणि एक क्वालिटी स्टडी करायचा आहे. जसे साऊंड टॉपिक महत्वाचा आहे फिजिक्समध्ये, लाईट टॉपिक महत्वाचा आहे, असे काही टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती मॅक्झिमम प्रश्न येतात. आणि गणित प्रिव्हियस इयरचे प्रश्न आणि त्याचे गणित तेवढे सोडवा आणि त्याचे फॉर्म्युले लिहून काढाय का पेजवरती. शेवटच्या 3 दिवसात ते फॉर्म्युले पाठ करायचे. आले तर ठीक आहे, नाही आले गेले उडत. समजलंय? समजलेलं आहे. चला, कळलंय? पूर्ण सांगितलं. शनिवार रविवार अभ्यास करायला व्हायचा, जास्त टेन्शन घेऊ नका. पुढे राहिला इतिहास. प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास. प्राचीन आणि मध्ययुगीन. मला वाटतं याला युट्यूबला व्हिडिओ टाकलाय का नाही मला थोडं शासन तरी एकदा प्लेलिस्ट चेक करून घ्या. नसेल तर परत येतो, व्हिडिओ टाकतो त्या पद्धतीनं. प्राचीनला स्टेट बोर्डच वाचायचंय, मध्ययुगीनला स्टेट बोर्डच वाचायचंय. आता जुने नवे हे सगळं आहे. सध्या नवे 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी हे पूर्ण स्टेट बोर्ड आपल्या ऍप्लिकेशनला फ्री मटेरियलमध्ये फ्रीली उपलब्ध आहेत. ते डाउनलोड करून घ्या. एक्सपोर्ट ऑप्शन त्याच्यात आहे. काय एक्सपोर्ट डाउनलोड केलं तर ते ऍपमध्ये डाउनलोड होत आहे. एक्सपोर्ट ऑप्शन करा, तुमच्या मोबाईलमध्ये ते होईल, प्रिंट काढता येतील. त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ ऑलरेडी टाकला असेल तर तो बघून घ्या. युट्यूबला ऍपला टाकलेला आहे, ऍपला रेकॉर्ड केलेला आहे ऑलरेडी. तर तो नसेल तर युट्यूबला त्याच्यावरती परत एकदा व्हिडिओ टाकतो. सध्या 11वीचं जुनं स्टेट बोर्ड आहे का, त्याच्यातलं काय वाचू सर, तर 11वीचं जुनं याची PDF मी आजच्या तारखेला टाकतो किंवा उद्या टाकतो. जर नाही टाकली तर मला मागा. 11वी स्टेट बोर्डची एक PDF आहे जुनं स्टेट बोर्ड 11वीचं, त्याच्यातले कुठला टॉपिक पुढे सांगतो मी. सध्या महाराष्ट्राच्या भूगोलसाठी 11वी स्टेट बोर्ड सिलेक्टिव्ह, त्याच्यातले कुठले टॉपिक वाचायचे ते सांगतो. याचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न आणि IMP टॉपिक्स तेवढेच वाचायचे. याच्यावरती आधुनिक भारतावरती व्हिडिओ टाकला, युट्यूबला टाकलेला आहे, तो बघून घ्या. तेवढे चॅप्टर्स प्रिव्हियस इयरचे सगळे प्रश्न आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेचे पूर्वचे प्रश्न त्याचं एक्सप्लेनेशन तेवढंच करा. पुस्तक कुठलं वापरू, कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता किंवा समाधान महाजन सरांचं घेऊ शकता. समाधान महाजन सरांचं घेतलं त्याच्या सगळंच आहे ते घेऊ शकता. तुम्हाला कंबाईनला वगैरे कामाला येईल. हे पण पुस्तक चांगलं आहे, याच्यावरती वाद नाही. 2 पैकी 1 घ्यायचंय. ऑलरेडी कुठलंही असेल 2 पैकी 1 तर तेच वापरा, नवीन घ्यायची गरज नाही. प्राचीन आणि मध्ययुगीनला फक्त स्टेट बोर्ड आणि ते पूर्व परीक्षेचे एक्सप्लेनेशन जे पुस्तक असेल त्याच्यातून तुम्ही वाचू शकता. आता मी तुम्हाला सांगतो की 11वीचं जुनं स्टेट बोर्ड आहे त्याच्यातलं नेमकं काय वाचायचंय. बघा, 11वीचं जुनं स्टेट बोर्ड आहे त्याच्यात प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी प्रकरण 1 आपल्याला वाचायचं, ज्याच्यात महाराष्ट्राची प्राचीनची आणि मध्ययुगीनची पार्श्वभूमी दिलेली आहे ते आपल्याला वाचायचं आहे. 11वीचं जुनं म्हणतोय मी, नीट बघत जा. नीट काही जण ऐकायचेच नाहीत. 11वीचं नवीन मध्ये पण आहे प्राचीन मध्ययुगीन, पण मी जुन्याचं सांगतोय. पहिलंच प्रकरण त्याच्यात आहे, पेज नंबर 1 ते 29. याच्यात 29 मेज महत्वाचे आहेत प्राचीन आणि मध्ययुगीनला. कंबाईन वाल्याने इकडे ढुंकून पण बघायचं नाही, वाचायचं पण नाही. इथे प्रश्नच येत नाही कंबाईनला, इथं राज्यसेवेलाच येतो. दुसऱ्या टॉपिक पासून कंबाईन वाल्याला सुरू करायचंय. आता हे कंबाईनला जास्त महत्वाचं आहे, पण राज्यसेवेला सिलेक्टिव्ह महत्वाचं आहे. याच्यावरती मी परत एकदा व्हिडिओ टाकणार आहे की आपल्या बॅचमध्ये पण सांगणार आहे. मी जे समाज सुधारक सांगेल तेवढेच चांगले करायचे. सिलेक्टिव्ह म्हटले मी, सिलेक्टिव्ह कामापुरती म्हणू शकत नाही. सगळेच आपल्याला जनरल लाईफ मध्ये कामाचे आहेत. त्यांचं कार्य हे अभिमानास्पद आहे, सल्युटेबल आहे. त्याच्यामुळे आपल्याला सिलेक्टिव्ह हे समाज सुधारक वाचायचे आहेत. सगळ्यांचं कार्य चांगलं आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले की अजून आहेत, लिस्टच आहे त्यांची, जे सिलेक्टिव्ह आपल्याला वाचायचे आहेत. पहिले हे 2 समाज सुधारक चांगले करा. महात्मा फुले यांचे कामगार चळवळ असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पण जे चळवळी असतील त्याच्याबद्दल प्रश्न आहेत, मी त्याचे व्हिडिओज टाकतो, नंतर तुम्हाला ते कळेल. समजलंय? सगळं फोकस करायचं नाही. सगळे समाज सुधारकाचं मार्केटमध्ये गेले पुस्तकच आणले की आता सगळे समाज सुधारक करतो. भाऊ, राज्यसेवा आहे ती, ते तर जास्त महत्वाचं नाही. कंबाईनला महत्वाचं आहे महत्वाचं, 100% नाही ना. महाराष्ट्राचे समाज सुधारक 11वीच्या जुन्या स्टेट बोर्ड मध्ये दिले. चल, समजलं? आता हे जे समाज सुधारक, एक पेज घ्या, त्याच्या पेजवरती समाज सुधारक फक्त यादी करा, इन लिस्ट. समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 नंबरला, 2 नंबरला महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे, असं 4 नंबरला अजून दुसरे जे काय असतील लिस्ट करा. मी जेव्हा सांगतो त्याला फक्त टिक करा, तेवढेच होता. पंडिता रमाबाई वाचून घ्या, एवढं. शाहू महाराज महत्वाचे, 3 लक्षात घ्या. महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज. पहिल्यांदा हे 3 करा, नंतर मी सांगतो. आणि पंडिता रमाबाई करा 4. बाकी सांगतो नंतर, लिस्ट प्रॉपर सांगतो ना. आता 2-4 सांगतो, परत मग ते राहून जातं ते तसंच. त्याच्यामुळे नंतर सांगतो ते. समजलंय? क्लिअर? या पद्धतीनं हे पहिलं 11वीचे जुने स्टेट बोर्डमधलं पहिलं प्रकरण. दुसरं प्रकरण राज्यसेवेसाठी. कंबाईनवाल्याने इकडे बघायचं बी नाही, इकडे फोकस द्या तुम्ही. कंबाईनवाल्या हे डिटेल करा तुम्ही, इथं सांगण्याचीच गरज नाही. जुने सगळे प्रश्न वाचा आणि सगळे समाज सुधारक करा. तुम्हाला सगळंच महत्वाचं आहे कंबाईनवाल्यांना. ते सांगतो, ते कंबाईनचा वेगळा व्हिडिओ असेल. समजलंय? आता शेवटचा टप्पा आहे काय, सगळं बघितलंय सर, पण तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कसा राहू? ज्यांच्याकडे माझा नंबर सेव्ह आहे आणि माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह आहे, म्हणजे तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे, कसं कळेल? स्टेटस दिसतात का माझे? नाही दिसत सर. मग तुमचा नंबर माझ्याकडे आणि माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह नाही.
काय करायचंय मग 94 21 44 24 36 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, याच्यावरती मेसेज करायचा आहे. काय करायचं मेसेजमध्ये काय खालील माहिती पाठवा. काय व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे, मेसेजमध्ये काय तुमचं पूर्ण नाव, तुमचं नाव आणि आडनाव तेवढं पाठवा. दुसरं तुमच्या डिग्रीचं नाव पाठवा, तुमचं पासआउट वर्ष, कशाला काय करता अबा याच्यानुसार मला सांगता येतंय की तू नवीन आहेस का काय त्या पद्धतीनं. चला समजलंय. ही एक गोष्ट आणि तुमचा जिल्हा पण सांगा. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले आहात, कुठून बोलत आहात लगेच कळेल त्या पद्धतीनं. कधी तुमच्या जिल्ह्यात आलो तर तुम्हाला कॉन्टॅक्ट पण करता येईल किंवा तुम्ही माझ्या जिल्ह्यात आले तेव्हा कॉन्टॅक्ट पण करता येईल त्या पद्धतीनं. आणि माझा हा कॉन्टॅक्ट आहे का 94 21 हा सेव्ह करा. आणि माझा हे डिटेल्स पाठवल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल माझ्याकडून सेव्ड किंवा डन किंवा कॉन्टॅक्ट सेव्ड डन असं डन म्हणून येईल. आणि स्टेटस दिसतील तुम्हाला 24 तासाच्या स्टेटस दिसेल तेव्हा समजून जायचं की स्टेटस दिसत आहेत. स्टेटस दिसत नसेल तर परत एकदा मेसेज करा आणि सर तुमचे स्टेटस दिसत नाहीत, माझा कॉन्टॅक्ट सेव्ह करा असा मेसेज करा. संपला विषय. चला समजलंय. याच्यातून काय होईल, स्टेटस तुम्हाला दिसतील, मेसेज करा. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तुमच्या मनात एखादी शंका आहे, कुणाला विचारू असं म्हणण्यापेक्षा तुम्हाला मेसेज टाकून देऊ शकता. त्याचा रिप्लाय देऊन टाकेल 24 तासाच्या आत 100%. एखाद्या वेळेस खूपच आठवड्यातून एखाद्या वेळेस काम असलं महिन्यातून तर 48 तासाच्या आत, पण 48 तासाच्या आत रिप्लाय देतो मी. चला डेली गायडन्स तुम्हाला मिळू शकते. मला शंका आली कोणाला विचारून मग कसं विचारून काय, मग मला विचारणं काही प्रॉब्लेम नाही. दिलं उत्तर, काय नाही दिलं तर काय तुला मारायला काय मी, काहीच प्रॉब्लेम नाही. चला चॅट करू शकता तुम्ही माझ्यासोबत. म्हणजे असं नाही की दिवसभर चॅटिंगच करत बसले, पण तुमच्या मनातले प्रश्न विचारू शकता. त्या पद्धतीनं प्रॉपर गायडन्स तुम्हाला मिळू शकतो. आपल्या बॅचेसचे अपडेट तुम्हाला मिळतील. त्या पद्धतीने कुठलं पुस्तक काय वापरायचं, भरपूर गोष्टी मी स्टेटसला टाकत असतो. किंवा सीसेटचे हे प्रिंट करा पेपर, या ऍप्लिकेशनची लिंक फ्री मटेरियलमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येकच गोष्ट टेलिग्रामला किंवा असं युट्यूबला नाही टाकू शकत, काही स्टेटसला टाकून देतो. पटकन मला वाटलं की असं आलेलं आहे, अपडेट मिळेल तुम्हाला, ही जाहिरात आलेली आहे, याचा फॉर्म भरा, अशा काही टिप्स पण देत असतो मी. छोट्या टिप्स त्या स्टेटसला टाकत असतो, त्या आहेत. प्रॉपर अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आणि काय फुकट आहे, याला काय पैसे लागायलेत का, मी पैसे मागलो तुम्हाला, काहीच नाही, फुकट आहे. तुम्हाला वाटलं पाठवा, गरज आहे गायडन्सची पाठवा, नाही काही प्रॉब्लेम नाही. उलट मला त्रास आहे, नंबर घ्या, सेव्ह करा, हे स्टेटस बघतात मग उगीच प्रश्न करत राहतात की हे प्रश्न, पण हरकत नाही, विद्यार्थ्यांसाठी तेवढं करायला पाहिजे. काय जाईल माझे 1-2 तास हा दिवसभरात जातील, तुमच्या मनातले प्रश्न हे संपून जातील. तर हा जो व्हिडिओ आहे हा युट्यूबला आहे आणि ऍप्लिकेशनला आहे. जास्तीत जास्त जणांपर्यंत हे लिंक शेअर करा आणि तुमच्या मनातले प्रश्न कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा आणि व्हॉट्सअपचा क्रमांक दिलाय तिथे मेसेज करा, हरकत नाही. युट्यूबला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात अशाच जबरदस्त लेक्चर्स. पण आपली जी बॅचेस वगैरे ज्यांना जॉईन करायची सुपर 60 बॅच, त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची बॅच ही परचेस करून तुमचा ऍडमिशन प्रवेश निश्चित करा. तर भेटूयात अशाच जबरदस्त लेक्चर्स पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.